लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यामध्ये अवघ्या काही महिन्याचा आता वेळ राहिलाय। भाजपा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। तशी त्यांनी जोरदार तयारी सुद्धा सुरू केली आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही यावरच अजून कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाहीये। वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षांच्या देशव्यापी इंडिया आघाडीत प्रवेश कसा आणि कधी होणार हा सध्याचा सर्वात प्रभावी ठरू शकणारा पण प्रलंबित असा राजकीय प्रश्न आहे। यावर प्रश्न उत्तर ते प्रत्यक्षात येईल तोपर्यंत कुणी देऊ शकत नाही। गुरुवारी एकीकडे काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या सभामध्ये तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीनं इंडिया आघाडीत सामील होण्याची आपली इच्छा ठासूनपणे सांगितली आहे। मोदींना हरवणं हेच आपलं एक आवश्यक उद्दिष्ट असलं पाहिजे असं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं। जागा वाटपासाठी त्यांनी एक त्या फॉर्म्युला सुद्धा या पत्रामध्ये सुचवला। तो फॉर्म्युला काय आहे आणि वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, जय भीम। मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। कोणत्याही आघाडीमध्ये जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा असतो। त्यावरून तयार झालेल्या आघाड्या तुटतात। इथं तर आंबेडकरांनी आघाडीत जाण्या अगोदरच जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जाहीर केला आणि प्रश्न सोपा होण्याऐवजी तो अधिकच क्लिष्ट झाला। आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला म्हणजे 12+12+12+12चा म्हणजे लोकसभेच्या एकूण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। हा जर फॉर्म्युला सर्वांसाठी वापरला तर प्रत्येकी 4 पक्षासाठी ही निवडणूक जर लढवली तर प्रत्येकाच्या पदरात 12 जागा यावेत। या फॉर्म्युलेकडे बघून महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या कोणालाही प्रश्न पडेल की हे कसं होऊ शकेल। हे पक्ष, त्यांची असलेली ताकद, त्या मतदारसंघात त्यांच्याकडे असलेले उमेदवार, त्यांची जिंकण्याची क्षमता हे सगळं वेगवेगळं आहे। समसमान वाटप हा आजवरच्या इंडिया अथवा महाविकास आघाडीच्या बैठकामधलं सूत्र कधीही नव्हतं। एका सूत्रावर त्यांचा एकमत आहे, ते म्हणजे जो उमेदवार जिंकून येण्याची सर्वाधिक क्षमता आहे तो उमेदवार सगळ्यांनी मिळून द्यायचा। भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाविरुद्ध बहुरंगी लढत न करता एकास एक अशीच लढत करावी आणि विरोधी पक्षांची जी मतं आहेत ती विभागून न देता अधिक जागा जिंकायच्या। पण यात कुठेच सगळ्यांनी समान जागा वाटप मिळाव्यात अशी मागणी केलेली नाहीये। शिवाय आघाडीतल्या तीनही पक्षांनी आपापल्या मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांनी 23 जागांवर आपला दावा केलाय। काँग्रेसचा आकडाही 20च्या पुढेच आहे। त्यामुळं या पक्षांपैकी कोणालाही समान अथवा 12 जागे मान्य होतील याची शक्यताच नाही। आघाड्यांच्या जागा वाटपाच्या कार्यक्रमात ते सुरुवातीला अधिक जागा मागतात, परंतु अंतिम यादी येईपर्यंत त्यामध्ये बरंचसं कमी जास्त झालेलं असतं। ही राजकीय व्यावहारिकतेची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला नक्कीच जाणीव असणार। तरीही अशा मागणीचा त्यांचा इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर काय परिणाम होईल? दुसरीकडे एकही आमदार खासदार नसलेल्या वंचितचं राजकीय मूल्य आणि उपद्रव्य मूल्य हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच माहिती आहे। 2019च्या निवडणुकात त्याचा प्रत्यय त्यांना चांगलाच आलेला आहे। म्हणूनच वंचितला टाळूनही चालणार नाही। निवडणूक तोंडावर आलेली असताना आंबेडकरांचा प्रलंबित आघाडी प्रवेश हा इंडिया आघाडीसाठी एकीकडे आड आणि दुसरीकडे वीर अशी स्थिती झाली आहे। प्रकाश आंबेडकर इंडिया अथवा महाविकास आघाडीत येतील ही चर्चा उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर जास्त सुरू झाली, कारण शिवसेना आणि वंचित मुंबईत अधिक जवळ येऊ लागली। विधानसभा निवडणुकानंतर जे राजकारण महाराष्ट्रात घडलं त्यानंतर वंचितचं राजकारण दूर गेलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यानंतर वंचित आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जवळ येऊ लागली, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवे मित्र हवेच होते। ठाकरे आणि आंबेडकर हे अल्पावधीतच जवळ आले। त्याचं कारण ठरलं प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य असलेलं प्रबोधनकार.com या वेबसाईटच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं। त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधाच्या इतिहासाची देखील उजळणी झाली आणि ठाकरेंचं हिंदुत्व हे कसं बहुजनवादी आहे हे सांगत प्रकाश आंबेडकरांनी वैचारिक जवळकीची मांडलिकी सुरू केली। जानेवारी 2023 मध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची शिवसेना आणि वंचितची अधिकृत आघाडी जाहीर केली। तेव्हा जरी प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीतला मार्ग प्रशस्त झाला असं म्हटलं गेलं, परंतु ते प्रत्यक्षात आजवर आलं नाही। याचं मुख्य कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन होत। प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा काँग्रेस आणि शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर टीका केली।
त्याचं एकमेकांशी कधी पटणार नाही असंही त्यावेळी म्हटलं गेलं. आंबेडकरांनी अनेकदा जाहीर वक्तव्य केली, पण पवारांनी त्यावर काही बोलणं टाळलं. याचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत कायम प्रकाश आंबेडकरांबाबत साशंक राहिलेले आहे. इकडे काँग्रेसमध्येही त्यांच्याविषयी पूर्ण विश्वास नाही. असं सांगितलं जातं की 2019च्या निवडणुकापूर्वी वंचितला आघाडीमध्ये घेण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये काँग्रेसनं पुढाकार घेतला. ही बोलणी पर अंतिम टप्प्यात आली, परंतु काही मागण्यावर बोलणी फिसकली आणि युती तुटली. त्यामुळं आजही काँग्रेसमधील अनेक नेते हे आंबेडकरांना सहभागी करून घेण्याविषयी साशंकतेनं बोलताना दिसतात. प्रकाश आंबेडकर काय मागण्या मागतील याचा त्यांना अंदाज सुद्धा येत नाही. त्यांच्याशी बोलणी करून पुन्हा एकदा आघाडी झाली नाही तर याचा उलटा फटका आपल्यालाच बसू शकतो हे काँग्रेस जाणते. त्यामुळं निर्णयाविना जपून पावलं टाकली जात आहेत. अर्थात गेल्या काही दिवसात या आघाडीवर काही हालचाली झाल्या आहेत. शिवसेनेशी त्यांची युती झालीच आहे, पण दोनदा पवारांशी भेट देखील आंबेडकरांची झाली. शिवाय काँग्रेसचेही काही नेते हे दिल्लीतून आंबेडकरांच्या संपर्कात असल्याचं समजतं. मुंबई आणि दिल्ली इथं झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकात वंचित विषयी चर्चा करण्यात आली. नुकतंच शरद पवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे हे प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहेत असं त्यांनी अमरावतीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं. पण त्या अगोदर वंचितला किती आणि कोणाच्या वाट्याच्या जागा द्यायच्या हे महाविकास आघाडीतल्या पक्षानं एकमत व्हावं लागेल आणि ते झाल्यावरच पुढची बोलणी पुढे सरकू शकेल. आणि आघाडी ते गांभीर्यानं सुद्धा घेत आहे हे आपल्याला दिसतंय, कारण गेल्या निवडणुकापासून त्यांनी वंचितचा घेतलेला धसका हा त्यांना चांगलाच लक्षात आहे. वंचितला इंडिया आघाडीमध्ये वा महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घ्यावं म्हणून आघाडी अंतर्गतही आग्रह वाढतो आहे. याचं मुख्य कारण 2019च्या निवडणुका आहेत. त्या वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वंचितचा मोठा फटका बसला होता आणि त्या जागा काही महाविकास आघाडीच्या होत्या त्या त्यांना गमाव्या लागल्या होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा वंचित आणि MIM अशी आघाडी होती तेव्हा अशोक चव्हाण, विशाल पाटील, राजेंद्र शिंगणे, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे अशा आघाडीच्या बऱ्याच मातबर नेत्यांना धक्के बसले होते. तेव्हाच्या आकडेवारीकडे जर आपण पाहिलं तर जेवढ्या मतांच्या फरकानं या जागा आघाडीच्या पडल्या जवळपास तेवढीच मतं त्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती. काँग्रेसनं या घेतलेल्या धसक्याचा परिणाम अजूनही आहे. म्हणून महाविकास आघाडीतले बरेचसे नेते सुद्धा ह्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं की नाही यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत. प्रकाश आंबेडकर बद्दलचा त्यांचा आजवरचा अनुभव हा काही चांगला नाही. त्यांची अंतिम पावलं ही फक्त भाजपच्या मदतीसाठीच पडतात असं देखील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याला बोलले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकूण मताची टक्केवारी ही 14% होती. कोणत्याही निवडणुकीत ही टक्केवारी कमालीची निर्णायक आहे. लोकसभेला त्यांच्यासोबत MIM होती, परंतु विधानसभेच्या वेळेस वंचित एकटी लढली. तेव्हा त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही, पण त्यांना राज्यात जवळपास 5% मतं मिळाली आणि असं म्हटलं गेलं की या मतामुळं किमान आघाडीच्या 23 जागा त्यांच्यामुळं गमावाव्या लागल्या. वंचितला मिळालेल्या या मताच्या टक्केवारीचा धसकाच आघाडीनं घेतला आहे आणि म्हणून त्यांना इंडियामध्ये घ्यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आंबेडकरांच्या मागण्या त्यांची समजूत घालणं हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ते जमलं नाही तर मतांची विभागणी अशा इकडं आड आणि तिकडं वीर अशा परिस्थितीत इंडिया आघाडी आहे. पण अजून एक प्रश्न असा बी आहे की 2019च्या निवडणुकीचा मतदार जो वंचितच्या पाठीमागे होता तो यावेळेसही त्यांच्या पाठीमागे असेल. याबद्दल देखील आता जर विचार केला तर राज्यातील जातीय समीकरणं ही बदललेली आहेत. त्यामुळं वंचित आणि इंडिया आघाडी दोघांनाही मागण्या करताना आजच्या परिस्थितीचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. वंचितच्या रणनीतीकडे साशंकतेनं पाहणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटतं की मतदार आता बदलला आहे. पण हे सगळं जाऊ द्या, पण वंचितला जर सोबत घेतलं तर इंडिया आघाडीला जो फायदा आहे तो जर आपण बघितला तर वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर सोबत आले तर समविचारी मतदारामध्ये विभागणी टळेल आणि त्यामुळं विजय हा सोपा होऊन जाईल. हे गणित प्रामुख्यानं असलं तरीही यापेक्षाही अन्य फायदे इंडिया आघाडीला होऊ शकते. ते म्हणजे याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा वापर हा महाराष्ट्र बाहेरही प्रकाश आंबेडकर सोबत असल्याचा फायदा त्यांना विशेषतः होईल. कारण उत्तर भारतामध्ये याचा फायदा होईल. उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये जिथं दलित मतं ही निर्णायक संख्येनं आहेत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव जिथं मोठ्या प्रमाणात आहे त्या जागेवर प्रकाश आंबेडकर सोबत असल्याचा परिणाम नक्कीच होईल.
उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा प्रभाव कमी होणं, त्या इंडिया आघाडीपासून हाताचं अंतर राखून असणं याची कमतरता काँग्रेससाठी प्रकाश आंबेडकर भरून काढू शकतील। देशभरामध्ये त्यांच्या प्रचारासाठी देखील इंडिया आघाडी त्यांना घेऊन दौरे काढू शकते। राहुल गांधी सातत्यानं 2024 ची निवडणूक ही विचारधारेची निवडणूक आहे अशी सातत्यानं मांडणी करतात। काँग्रेसची विचारधारा ही एका बाजूला सर्व जातीय समुदायांना सोबत घेऊन जाण्याची आहे व काँग्रेसची विचारधारा विरुद्ध संघ भाजपची हिंदुत्ववादाची विचारधारा अशी मांडणी राहुल गांधी करतात। अशाच प्रकारची मांडणी प्रकाश आंबेडकर देखील कायम करत आलेले आहेत। हिंदुत्व, संघ, जातीय संघर्ष या विषयावर ते संवैधानिकपणे मांडणी करतात आणि जमिनीवरचं राजकारणही करतात। त्यांच्या या मांडणीचा इंडिया आघाडी मांडू पाहणाऱ्या नरेटिव्हसाठी देखील फायदा ठरू शकतो। याशिवाय गांधी आंबेडकर तर महाराष्ट्रात ठाकरे पवार आंबेडकर या घराण्यांचा राजकीय इतिहास आहे। हे सगळे एका आघाडीमध्ये एकत्र आले तर याचा परिणाम नक्कीच इथल्या मानसिकतेवर होतो, म्हणून हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे। याचाही विचार इंडिया आघाडीला करावाच लागेल। पण अर्थात दुसऱ्या बाजूला व्यावहारिकतेला सर्वात जास्त महत्त्व द्यावं लागेल, कारण आपल्याला हवी असणारी जागा, त्या ठिकाणी आंबेडकरांनी आपल्या पक्षाचा विस्तार, त्याची मतदारसंघ निहाय ताकद, त्याच्या उमेदवार असलेला त्याची वास्तववादी याचा सगळ्यांचा विचार आंबेडकरांना नक्कीच करावा लागेल। आणि इंडिया आघाडीलाही विधानसभेच्या निवडणुकानंतर काँग्रेसचा राहिलेला प्रभाव याचाही विचार आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर उरलेली आपली ताकद याचाही प्रामाणिकपणे विचार करावा लागेल आणि नंतर ती जागेची मागणी करावी लागेल। जर या बाबतीत सगळे सेम पेजवर नसतील आणि केवळ दबावाचं राजकारण सुरू राहील तर सगळ्यांचीच एकत्र येणं हे अवघड होऊन जाईल। एकंदरीत आताची परिस्थिती पाहता वंचितसह महाविकास आघाडी होईल किंवा नाही याबाबत शंकाच आहे, परंतु एकदम 12 जागण्याची मागणी ही आघाडीसाठी खूपच अडचणीची आहे। पण तरीही एकदम बोलणी बंद न करता काँग्रेसला आंबेडकरांशी चर्चा सुरूच ठेवावी लागेल। प्रकाश आंबेडकर सोबत येतील किंवा नाही तरीही इंडिया आघाडीला काही गमावं लागेल आणि काही गमावं सुद्धा लागेल। यासाठी आता या दोघांनी एकत्र यायला पाहिजे का, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।